शुभ दीपावली सर्वांना। दिवाळी आली घेऊन आनंदाची चाहूल, सुख सजले दारी उमटले लक्ष्मीचे पाऊल। आरोग्य समृद्धी घेऊन आला पाडवा, नांदो आपल्या अंगणी नात्यांचा गोडवा। जुळले स्नेहाचे हे अनुबंध, दृढ राहोत आपले ऋणानुबंध। शुभ दीपावली। आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये जे दिवाळीचे महत्त्वाचे 5 दिवस असतात, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा म्हणजे दिवाळी पाडवा आणि भाऊबीज यांचे महत्त्व आणि हे दिवस का साजरे करावेत हे सांगणार आहे। चला सुरुवात करूया। धनत्रयोदशी हा दिवस व्यापारी वर्गाचा आणि आयुर्वेद शास्त्राच्या अभ्यासकांचा आहे। अमृताचा कुंभ घेऊन समुद्र मंथनातून धन्वंतरी देवता प्रकटली, तो हाच दिवस असे मानले जाते। त्यामुळे या दिवसाला धन्वंतरी जयंती असेही म्हटले जाते। आयुर्वेदाचे वैद्य या दिवशी धन्वंतरी पूजन करतात। व्यापारी वर्गासाठी हा दिवस धनाच्या पूजेचा असतो। हिशोबाच्या नव्या चोपड्यांची वह्यांची पूजा या दिवशी केली जाते। धने आणि गूळ यांचा नैवेद्य दाखवला जातो। मुले फटाके उडवून आपल्या दिवाळी सणाचा आनंद साजरा करतात। असा हा दिवस धनत्रयोदशी म्हणून ओळखला जातो। नरक चतुर्दशी, चांगल्या वृत्तीने असुरी किंवा वाईट प्रवृत्तीवर मिळवलेला विजय म्हणजे नरक चतुर्दशीची पहाट। आख्यायिका अशी प्रचलित आहे की या दिवशी पहाटे श्रीकृष्णाने नरकासूर या राक्षसाचा वध केला। त्याच्या आनंदानिमित्त आपण पहाटे उठून अभंग स्नान करतो। या दिवसात हिवाळी ऋतूचा प्रारंभ झालेला असतो आणि थंडीमुळे आपली त्वचाही कोरडी व्हायला लागलेली असते। अशा वेळी उटणे दुधात कालवून त्याच्या सुगंधित लेपाने अंग स्वच्छ करणे म्हणजे त्वचेची काळजी घेणेच आहे। असा हा दिवस नरक चतुर्दशी म्हणून ओळखला जातो। लक्ष्मीपूजन, लक्ष्मीच्या स्वागतासाठी अश्विन अमावस्येला आपण लक्ष्मीपूजन करतो। आपल्या घरात आलेली सचोटीने आणि प्रामाणिकपणे मिळवलेली संपत्ती पूजनीयच आहे व ती वाढती राहो यासाठी आपण धनाचा अधिपती कुबेरदेव आणि देवी लक्ष्मी यांची या दिवशी पूजा करतो, म्हणून या दिवशी लक्ष्मीपूजन म्हणून ओळखला जातो। बलिप्रतिपदा म्हणजे दिवाळी पाडवा। बलिप्रतिपदा म्हणजे भगवान विष्णूने वामन अवतारात बळीराजाचे सर्व साम्राज्य मागून घेतले। तो दिवस यज्ञ करण्यात मग्न असलेल्या बळीराजांकडे वामन अवतारात भगवान विष्णू पोहोचले। त्यांनी त्यांच्या 3 पावलात सामावले एवढी भूमी बळीराजाकडे मागितली। 2 पावलातच सर्व विश्व व्यापल्यावर 3रा पाय ठेवायला वामनाला जागा न मिळाल्याने त्यांनी बळीच्या मस्तकावरच आपला पाय ठेवला आणि त्याला पाताळात ढकलून दिले, अशी ही कथा आहे। ग्रामीण भागात शेतकरी इडापिडा टळो आणि बळीचे राज्य येवो अशी प्रार्थना करतात। पाडव्याच्या या दिवशी विक्रम संवत सुरू होते। व्यापारी वर्गाचे नवे आर्थिक वर्ष सुरू होते। पती आणि पत्नीच्या नात्यातील गोडवा वाढवणारा हा पाडवा सर्वांनाच आनंद देतो, म्हणून आपण दिवाळी पाडवा साजरा करतो। भाऊबीज, ऋग्वेद या आपल्या प्राचीन ग्रंथात यम आणि यमी ही 2 भावंडे आहेत। भावा बहिणीच्या पवित्र नात्याची आस्था जपणारा हा दिवस भाऊबीज म्हणून आपण साजरा करतो। तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर प्रत्येकाला शेअर करा, जेणेकरून तुमच्यामुळे सर्वांना ह्या 5 दिवसाचे महत्त्व कळेल। श्री स्वामी समर्थ। शुभ दीपावली।